Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. 31 मे 2026 ची ती पहाट. जाफराबाद चिखली मार्गावरील गोपी शिवार शांत होतं. अचानक 112 नंबरवर एक फोन येतो. माहिती मिळते की रस्त्याच्या कडेला एका अल्टो कारला भीषण आग लागलीये आणि आत एक माणूस जिवंत जळालाय. जाफराबाद पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचतं तेव्हा समोर फक्त कारचा सांगाडा आणि कोळसा झालेला एक मृतदेह असतो. प्राथमिक चौकशीत समोर येतं की ही कार नितीन प्रभाकर गवळी नावाच्या एका व्यक्तीची आहे. नातेवाईक आणि प्राथमिक अंदाजानुसार अपघात होऊन कार पेटली आणि त्यात नितीनचा मृत्यू झाला असं गृहीत धरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पण हा केवळ एक अपघात नव्हता, तो तर एका भयंकर कटाचा शेवटचा अंक होता. तपासाची चक्र फिरू लागली आणि पोलिसांना काही गोष्टींचा संशय आला. गोपनीय माहितीच्या आधारे जेव्हा पोलिसांनी धागेदोरे जोडायला सुरुवात केली तेव्हा समोर आलं एक असं सत्य ज्याने पोलिसांनाही चक्रावून सोडलं. नितीन गवळी हा जिवंत होता. कारमध्ये जळालेला मृतदेह त्याचा नव्हताच. मग प्रश्न निर्माण झाला, जर नितीन जिवंत आहे तर कारमध्ये जळालेला तो दुर्दैवी तरुण नेमका कोण होता आणि नितीनने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव का रचला? ही संपूर्ण स्टोरी ऐकून तुमचाही थरकाप उडेल. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. या घटनेमागे काही मुख्य हेतू होते. नितीनवर वेगवेगळ्या बँकांचं आणि लोकांचं मोठं कर्ज होतं. या कर्जाच्या ओझ्यातून त्याला सुटका हवी होती. त्यामुळे स्वतःचा अपघाती मृत्यू दाखवून विम्याच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याचा त्याचा विचार होता. यासोबत त्याच्या काही वैयक्तिक अडचणीही होत्या. नाशिकमधल्या एका महिलेशी संबंधित काही वैयक्तिक वादातूनही त्याला कायमची सुटका करून घ्यायची होती. त्यामुळे स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून नवीन ओळखीने जगायचं हा नितीनचा प्लॅन होता. आपल्या या नियोजनबद्ध कटासाठी नितीनला एका बळीच्या बकऱ्याची गरज होती, जो हुबेहूब त्याच्यासारखा दिसेल. यासाठी त्याने त्याचे साथीदार अमित राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी यांना सोबत घेतलं आणि त्यांनी जाळ्यात ओढलं नाशिकच्या संदीप चव्हाण नावाच्या एका निष्पाप तरुणाला. ठरलेल्या प्लॅननुसार या तिघांनी मिळून आधी संदीप चव्हाणचा गळा दाबून खून केला. त्यानंतर संदीपचा मृतदेह नितीनच्या अल्टो कारमध्ये ठेवण्यात आला. पुढे जाफराबाद चिखली रस्त्यावर गाडी आणून तिला जाणीवपूर्वक भीषण आग लावण्यात आली, जेणेकरून मृतदेहाची ओळख पटणार नाही आणि जग समजेल की नितीन गवळी अपघातात मारला गेला. पण गुन्हेगार किती हुशार असला तरी कायदा त्याच्या 2 पावलं पुढे असतो. पोलीस पथकाने तपास करत अवघ्या काही दिवसात या गुंतागुंतीच्या केसचा उलगडा केला. पोलिसांनी तात्काळ अमित फुलारे आणि आकाश गवळी या 2 सह आरोपींना बेड्या ठोकल्यात. कारमध्ये जळालेला मृतदेह संदीप चव्हाणचाच आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे आणि त्याच्या पालकांचे DNA नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. या संपूर्ण कथेचा मुख्य सूत्रधार नितीन प्रभाकर गवळी हा अजूनही फरार आहे. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून कायद्याला चकवा देण्याचा प्रयत्न करणारा नितीन आता पोलिसांच्या विशेष पथकाच्या निशाण्यावर आहे. त्याला शोधण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकले जातात. कागदावर परफेक्ट वाटणारा हा क्राईम प्लॅन जालना पोलिसांच्या सतर्कतेमुळे अखेर उधळला गेलाय. या संपूर्ण घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.